तर सगळ्यात घातक बेडरूम, सगळ्यात डेंजर बेडरूम तुम्हाला बँकरप्ट करू शकते, मोठमोठे आजार देऊ शकते. कारण जर तिथे कोण झोपलं वयस्कर माणूस सोडून तर त्याचे लग्न होण्यामध्ये प्रॉब्लेम्स येणार, लग्न लांबणार, म्हणजे होणार चर्निंगची दिशा आहे. तर तिकडे नाही झोपलेलं बरं. तिकडे तुम्हाला एन्झायटी आणि डिप्रेशन आणि अलोन फील येण्याचे चान्सेस 100%च्या वर. तिकडे तुमचा बेडरूम असेल तर तुमचा पॉवर, तुमची कॉन्फिडन्स, तुमची काम करायची म्हणतात ना इच्छा नेहमी प्रबळ असणार आणि तुम्हाला ती असं आळशीपणा किंवा झोपून नाही देणार. सर नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम सर. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि आज आपण लोकांना एक म्हणजे बेडरूम बद्दल माहिती देणारच आहे की बेडरूम कोणत्या दिशेला, बेडरूम मध्ये कसं झोपलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर. तर सर का असं वाटलं आपल्याला की बेडरूम बद्दल माहिती दिली गेली पाहिजे, की बेडरूम इतकी इम्पॉर्टंट आहे का? बेडरूमचं इम्पॉर्टन्स असं आहे की बेडरूममध्ये आपण काय कार्य करतो तर आपण झोपतो. बरोबर. झोपणं म्हणजे काय, आपली बॉडी, आपलं शरीर जेव्हा दिवसभर थकून येतं कामावरून, काय काम करतोय आपण स्पोर्ट्समॅन आहे, आपण बिझनेस करतोय, मेंटली थकलोय, आपण फिजिकली थकलोय, तर तुझ्या बॉडीला रिकव्हरीसाठी जो टाइम लागतो तो तू बेडरूममध्ये घेतो. म्हणून बेडरूम हे फार आधीपासून म्हणजे विश्वकर्मा प्रकाशजींपासून जे बेडरूम डिझाईन केलेलं आहे त्याच्या प्रत्येक दिशेला काहीतरी इम्पॉर्टन्स आहे. बेडरूममध्ये आपण आपल्या लाईफचा 60 to 70% पार्ट घालवतो. म्हणजे आयुष्याचे 70 ते 60% ते 70% आयुष्याचे आपण आपल्या बेडरूममध्ये घालवतो. तर कसं, तर दिवसाचे 24 तास आहेत, 8 ते 9 तास आपण झोपतो किंवा 5 ते 6 तास जरी झोपलो आपण तरी रुटीन करण्यासाठी बेडरूममध्ये कोणतं ड्रेसिंग रूम असतं, वॉशरूम असतं, बाथरूम असतं. तर बेडरूममध्ये आपण सगळं काही करायला आपले 12 तास जातात. जॉब आपला 8 ते 9 तास, मॅक्सिमम 10 तास, ट्रॅव्हलिंग 2-3 तास. तर आपला मॅक्सिमम पार्ट हा बेडरूममध्ये जातो. त्याच्यासाठी बेडरूम हे फार इम्पॉर्टंट आहे तुमच्या बॉडीच्या रिकव्हरीसाठी, तुमच्या सक्सेससाठी, तुमच्या आयडियाज, तुमचा बिझनेस, तुमचं ग्रोथ, तुमचं जे काय ग्रोथ आहे, फायनान्शियली आहे, तुम्हाला जे काही कामात डिले होत आहे, तर त्याचं बेडरूम हे फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तुमच्या आयुष्यामध्ये. तर तसे 16 दिशा जशा आपण ऐकल्या तर 16 दिशा जशा आहेत, तर सगळ्यात घातक बेडरूम, सगळ्यात डेंजर बेडरूम जो माणसाला मोठे मोठे आजार देऊ शकतो तो आहे दक्षिण नैऋत्यचा. दक्षिण नैऋत्य ती सगळ्यात घातक दिशा आहे. ती तुम्हाला बँकरप्ट करू शकते, मोठमोठे आजार देऊ शकते आणि वाईट नशेला पण लावू शकते. दक्षिण नैऋत्य बेडरूम. सर म्हणजे मग ते जे आपलं घर आहे, समजा फ्लॅट आहे किंवा घर आहे, तर त्याच्या दक्षिण नैऋत्यला ना, त्याच्या मिडल पॉइंट पासून दक्षिण नैऋत्य. इंग्लिशमध्ये सांगायला गेलं तर साऊथ ऑफ साऊथ वेस्ट. ओके. इंग्लिशमध्ये सांगायला गेलं तर साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आणि मराठीत दक्षिण आणि नैऋत्यच्या मधली जागा. दक्षिण आणि नैऋत्यच्या तिकडे तुमचा बेडरूम असेल, तुमचा बेड असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार, सगळ्यात घातक. बरोबर. आता तुम्ही ऐकलं असेल नैऋत्यला मास्टर बेडरूम असावा. जर तुम्ही ऐकलं असेल की नैऋत्यला मास्टर बेडरूम, मास्टर म्हणजे कोण, घरातला मुख्य माणूस, सगळ्यात मोठा. बरोबर. तर का, तर नैऋत्यलाच का, तर नैऋत्य ही वास्तूच्या नुसार, शास्त्रानुसार स्टेबिलिटीची जागा आहे. तर माणूस एक एज नंतर, रिटायर झाल्यानंतर आपण म्हणतो नाही आता शांत राहावं. आपण म्हणतो की आपली आजी आहे किंवा आपली आई 60 एज झाली, आपले मम्मी पप्पा, की आपण म्हणतो की आपल्या आईवडिलांना आता आराम असावा, स्टेबल राहावं, आराम करू दे त्यांना. म्हणून नैऋत्य ही मास्टर बेडरूम यासाठी घरातला मास्टर म्हणजे मेन, जो सगळ्यांना गाईड करतो, जो सिनियर आहे घरामध्ये. बरोबर. जर तो माणूस नसेल तर म्हणतो ना की आपण ओनर आहे, तो नैऋत्यला चालेल झोपला तर. म्हणजे वडीलधारी व्यक्ती जी असते तर ती नैऋत्यला त्यांचा बेडरूम चालू शकतो. चालू शकतो. ओके. तर तसंच आपण आता 16 दिशांचा बघू की कुठे कुठे बेडरूम असल्याने काय होतं. बरोबर. तर उत्तरेला जर तुमचं बेडरूम असेल, प्युअर उत्तरेला, ठीक आहे, तर उत्तरेला बेडरूम असेल तर तुम्हाला दोष काही होणार नाही, प्रॉब्लेम काही होणार नाही. फक्त तिकडे जलतत्वाची जागा असल्यामुळे तुम्ही जास्त इमोशनल होऊ शकता. ओके. तुम्ही थोडे फॅटी होऊ शकता, जाड होऊ शकता. हे तिकडे फक्त ह्या 2 गोष्टी होऊ शकतात. बरोबर. जर तुम्ही तिकडे झोपता तर तुम्ही हळूहळू तुम्ही बॉडीचे फॅट्स तुम्ही जाड होत जाणार. ओके. त्याच्या पुढे आली उत्तर ईशान्य. उत्तर ईशान्याला बेडरूम नसावा. उत्तर ईशान्य म्हणजे उत्तर दिशा आणि ईशान्य दिशा याच्या मधली. उत्तर दिशा आणि ईशान्याच्या मधली म्हणजे उत्तर ईशान्य. नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट. बरोबर. ती आपल्या इम्युनिटीची जागा मानली जाते. तिथे बेडरूम का नसावा, ती इम्युनिटी रिकव्हरीसाठी आहे. जर माणूस आजारी आहे किंवा त्याला काही असं
ताप सर्दी किंवा असा ताप आलाय की जेणेकरून त्याला एक थोडं रेस्ट पाहिजे, किंवा एक आजारी माणूस आहे जो जास्त दिवस आजारी आहे पण तो रिकवर होण्याच्या पार्टमध्ये, तर त्याला 10 ते 15 दिवस तुम्ही तिकडे झोपवू शकता, जास्त वेळ नाही. बरोबर. तर तिकडे बेडरूम नसलेला बरा. पण जर आराम करायचा असेल रिकव्हरीसाठी इम्युनिटी तुमची, तर तिथे तुम्ही झोपू शकता. ओके. आता आलो आपण ईशान्य. ईशान्येचा अर्थच काय, ईश्वराची जी जागा ती ईशान्य. बरोबर. ईशान्य जागेमध्ये बेडरूम कधीच नसावा. त्याचं कारण काय, ईशान्य जागेमध्ये जर तुमचा बेडरूम असेल तर काय होईल, तुम्ही भक्ती मार्गाला एवढे लागाल ना की तुम्ही बाकी संसार सोडून द्याल. काही लोक हे करून घेतात, ते भिक्षा घेतात का, सॉरी लग्न नाही करत ना काही लोक. मग ते ईशान्येला म्हणून 15 वर्षाच्या खालील मुलं झोपली तर चालतील ईशान्येला बेडरूम असेल तर. बरोबर आहे. किंवा 55 वर्षाच्या नंतर किंवा 60 एजच्या नंतर, ज्यांनी फॅमिलियर लाईफमध्ये रिटायरमेंट घेतली किंवा जे लहान आहेत 15 वर्षाच्या आधी, हे झोपले तर चालतील. कारण जर तिथे कोण झोपलं वयस्कर माणूस सोडून तर त्याचे लग्न होण्यामध्ये प्रॉब्लेम्स येणार, लग्न लांबणार, म्हणजे होणार नाही, जुळणार नाही लवकर, होणारच नाही लवकर, किंवा त्याचं मन नाही करणार लग्न करायचं, किंवा लग्नामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येणार ईशान्य दिशेला. म्हणून ईशान्य दिशेला बेडरूम टाळा. म्हणजे सर इथं चिल्ड्रन्स बेडरूम होऊ शकते, चिल्ड्रन्स बेडरूम होऊ शकते पण एक एज पर्यंत, 15 पर्यंत. त्याच्यावर मग या रूम मध्ये झोपणं चुकीचं आहे. आणि आजीबाबांची रूम होऊ शकते, ग्रँड पेरेंट्स. बरोबर. या 2 रूम ईशान्येला होतील. त्याच्यानंतर ईस्ट नॉर्थ ईस्ट, इथेही बेडरूम चालतो. इथे माणूस क्रिएटिव्ह होतो. इथे ईस्ट नॉर्थ ईस्ट मराठीत आपले प्रेक्षक नंतर मग रागवतात की तुम्ही मराठीत नाही. ठीक आहे. ह्याच्या पुढे जी दिशा येते आपली ती पूर्व ईशान्य. ओके. जिला आपण इंग्लिशमध्ये ईस्ट नॉर्थ ईस्ट म्हणतो. पूर्व ईशान्य मधली दिशा. पूर्व आणि ईशान्याच्या मधली पूर्व ईशान्य. तिकडे आपला बेडरूम चालतो, काही दोष येत नाहीये. ती अशी पण आपली क्रिएटिव्हिटीची जागा आहे. ओके. सो तिकडे बेडरूम चांगला. तिकडे बेडरूम जर सोशल मीडियावाले असतील, डिजिटल मार्केटिंग, एडिटिंग करणारे असेल तर क्रिएटिव्हिटीसाठी ऑलवेज चांगली जागा आहे त्यांना. त्याच्यानंतर पूर्वेला ही बेडरूम वाईट नाही. पूर्वेला असेल प्रॉपर E3 E4 मध्ये तर चांगला. पूर्वेला बेडरूम असेल तर तुमच्याकडे प्राणशक्ती जास्त येणार. म्हणजे प्राणशक्ती म्हणजे पूर्वेकडनं सूर्य उगवतो. सूर्य उगवल्यामुळे तुमच्याकडे प्राणशक्ती चांगली राहणार. तुमची पर्सनॅलिटी, तुमचा एन्थुझियाझम, बरोबर, किंवा तुमची काम करायची जी इच्छा आहे ती नेहमी प्रबळ राहणार. तुमचे सोशल कनेक्शन चांगले राहणार. करेक्ट. त्याच्या पुढे दिशा येते पूर्व आग्नेय, म्हणजे पूर्व आणि आग्नेयाची मधली. बरोबर. तर पूर्व आग्नेयाकडे आपण म्हणतो की चर्निंगची दिशा आहे. दळण आपलं असं ना, तर चर्निंगची दिशा आहे. तर तिकडे नाही झोपलेलं बरं. तिकडे तुम्हाला एन्झायटी आणि डिप्रेशन आणि अलोन फील येण्याचे चान्सेस 100% वर. कोणती दिशा बोलले सर तुम्ही? पूर्व आणि आग्नेयाच्या मधली. ओके. पूर्व आणि आग्नेयाच्या मधली जी दिशा आहे तिथे तुम्हाला लोनलीनेस, काही लोकांना डिप्रेशन येतं ना, त्यातला पार्ट बोलतायत सर. एन्झायटी. तर अवॉइड करा त्या दिशेला. ज्यांना पण हा डिप्रेशनचा त्रास होतोय किंवा लोनलीनेस वाटतोय, मोस्टली काही लोकांचे अफेअर्स असतात, ते तुटल्यानंतर मग या दिशेला झोपत असतील तर ते व्हायचे चान्सेस जास्त आहे. तर तुम्ही ते अवॉइड करू शकता. किंवा ज्यांच्याकडे बेडरूम नाहीये, ज्यांची छोटी रूम आहे, जे रोज झोपतात, त्यांनी एवढं फक्त मिडल, त्यांच्या घराचं मिडल घेऊन फक्त एवढं बघायचंय की त्यांची अप्पर बॉडी किंवा त्यांचं डोकं त्या झोन मध्ये येत नाहीये, पूर्व आणि आग्नेयाच्या मध्ये येत नाहीये. बरोबर. पूर्व आपण जर कंपासने बघितलं तर ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ दिसतं. बरोबर. तर ईस्ट आणि जिथे साऊथ ईस्ट येत आहे, म्हणजे पूर्व, आणि जिथे आग्नेय येत आहे, आपण जर कंपास घेऊन बघितलं तर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर पूर्व आणि आग्नेयाच्या मध्ये जी दिशा येते तिथे आपली अप्पर बॉडी किंवा डोकं येऊ नये किंवा बेडरूमचा बेड येऊ नये. ओके. बेडरूम नसलेला बेस्ट. आता याच्या पुढे येते आग्नेय दिशा. तर आग्नेय दिशा आणि दक्षिण आग्नेय दिशा, इथे बेडरूम असलेला काही प्रॉब्लेम तुम्हाला देत नाही. ठीक आहे. इकडे चालतं. इकडे तुमचा बेडरूम असेल तर तुमचा पॉवर, तुमची कॉन्फिडन्स, तुमची काम करायची म्हणतात ना इच्छा नेहमी प्रबळ असणार आणि तुम्हाला ती असं आळशीपणा किंवा झोपून नाही देणार. ओके. ते तुम्हाला काय ना काय नवीन आयडियाज किंवा काहीतरी करत राहू, मला अजून काहीतरी बनायचंय, मला अजून काहीतरी करायचंय, हे नेहमी तुम्हाला मनामध्ये सांगत राहील, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आठवण करत राहील. कारण की ती व्हीनसची दिशा आहे, लक्झरीची दिशा आहे, शुक्र ग्रहाची दिशा आहे. तर आग्नेय दिशा तुम्हाला नेहमी मोठी स्वप्न दाखवणार आणि काम करायला प्रेरित करणार. तर म्हणून ही दक्षिण आग्नेय आणि आग्नेय इथे चालतं. तसं आपल्या शास्त्रानुसार विश्वकर्मा प्रकाशजींचे जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये लिहिलंय, दक्षिणे शयनम तथा नैऋत्यम सुतिका गेयम. याचा अर्थ काय, जाता आपण जसं आग्नेय दिशेला किंवा दक्षिण आग्नेयाला बघितलं तर दक्षिणेला आपण सांगतो दक्षिणे शयनम तथा. याचा अर्थ काय, दक्षिणेला बेडरूम कधीही चांगला. शयनम म्हणजे
झोपण्याची जागा, बरोबर, शयन करतो आपण तिथे. तर दक्षिणेम शयनम तथा ह्याचा अर्थच आहे की दक्षिण ही झोपायला चांगली आहे. दक्षिण दिशा काम काय करते, तुम्हाला रिलॅक्सेशन देते. फेम नेम रिलॅक्सेशन. तुम्ही जसं आपण मी तुला सांगितलं मगाशी ऑफ कॅमेरा की दक्षिण दिशा तुम्हाला फेम देते, नेम देते, तर रिलॅक्सेशन पण दक्षिण दिशा देते. बरोबर. म्हणून दक्षिणे शयनम तथा. आणि नैऋत्यम सुतिका गेयम. नैऋत्यम सुतिका गेयम म्हणजे ह्याच्या पुढची ती दिशा आहे. आता दक्षिणच्या पुढची दिशा आहे जी आहे दक्षिण आणि नैऋत्यच्या मधली म्हणजे दक्षिण नैऋत्यम. तर दक्षिण आणि नैऋत्यच्या जी मधली दिशा आहे दक्षिण नैऋत्य, दक्षिण आणि नैऋत्यच्या मधली ती दिशा आहे दक्षिण नैऋत्य. ही सगळ्यात बोलतात ना, तुम्ही सांगतो वर्स्ट दिशा आहे झोपण्यासाठी. जिथे तिकडे डोकं आहे त्यांना बँकरप्ट, मोठमोठे आजार, इवन कॅन्सरचे पेशंट्स पण भेटलेले आहेत, किंवा त्यांचं डोकं एकदम विचित्रच वागणार, त्यांच्याकडे काही प्लान्स उरणार नाहीत, किंवा त्यांच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी विचित्र येत राहणार, निगेटिव्ह, एकदम निगेटिव्ह. दक्षिण नैऋत्यच्या मधली दक्षिण नैऋत्य, त्याला इंग्लिशमध्ये आपण साऊथ ऑफ साऊथ वेस्ट भेटतो. म्हणजे सर किती डिफरन्स आहे ना, की दक्षिण दिशा आपण म्हणतोय की सगळ्यात चांगली, म्हणजे चांगली, आणि नैऋत्य सुतिका गेम. नैऋत्य पण चालेल, सुतिका गेम म्हणजे नैऋत्यला मास्टरचं बेडरूम असलेलं चांगलं घरातलं, पण ह्या दोघांची जी मध्ये आहे तिथे बेडरूम, बेड आणि डोकं बिलकुल नको. अरे बापरे. अप्पर बॉडी बिलकुल नको. तर हे झाली दक्षिण नैऋत्य. ह्याच्या पुढे आहे नैऋत्यम. जसं मी म्हणाल नैऋत्यम सुतिका गेम म्हणजे नैऋत्य ही जागाही चालते बेडरूमसाठी. जसं मास्टर बेडरूमचं मी मगाशी उदाहरण. बेनिफिट काय सांगता येतील सर नैऋत्य? नैऋत्यची तुमच्याकडे स्टेबिलिटी चांगली राहते, फायनान्शियल हेल्थ, वेल्थ. आणि स्टेबिलिटीसाठी किंवा आपण एक रिटायर झालेल्या माणसाला तिथे का झोपवतो की माणूस प्रत्येक गोष्टी स्टेबल राहतो, चंचल नाही होत. जर घरातला मास्टर माणूस आहे किंवा घरातला असा कमवता माणूस आहे, कर्ता पुरुष आहे, त्याच्यावरती कोण नाही आपल्या घरात, मग तो तिकडे झोपू शकतो. बरोबर. किंवा जर त्याच्यावरती आपले सिनियर आहेत, आजी आजोबा आहेत किंवा मम्मी पप्पा आहेत, तर ते किंवा भावंडांमध्ये मोठं कोण आहे ते तिकडे झोपू शकतात. ओके. त्याच्या पुढे येतं पश्चिम नैऋत्य म्हणजे नैऋत्य आणि पश्चिमच्या मधली ही दिशा. लहान मुलांसाठी हा बेडरूम, लहान मुलांसाठी, अभ्यास करणाऱ्यांसाठी, त्यांचं टॅलेंट ग्रो करायचं आहे मेहनत करून, तर ती सगळ्यात बेस्ट. इकडे तुम्ही अभ्यास करण्यासाठी किंवा तुम्ही इथे जिथे ह्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं बुक्सचं, आपण माहिती आहे वॉर्डरोब असतो किंवा बुक्सचं टेबल असतो, तर बुक्सचं वॉर्डरोब म्हणता येईल किंवा बुक्सचं टेबल असतं किंवा बुक्सचं शेल्फ असतं. आपण म्हणू शकतो की बुक्सचं शेल्फ जे असतं, वॉर्डरोब इज रॉंग, तर आपण इकडे बुक्सचं शेल्फ ठेवलं आणि तुम्हाला जे काय वाचायचं आहे ते तुम्ही तिथे ठेवलं आणि तुमच्याकडनं वाचन होत नाही, तुमचं सबकॉन्शियस पॅटर्न, तुमचा माइंड तुम्हाला तिथे बेडरूममध्ये नेऊन ते वाचायलाच लावणार. पश्चिम नैऋत्य. पश्चिम नैऋत्य. तिथे तुम्ही जी काही गोष्ट ठेवाल ती वाढणार. किंवा तुम्ही असं पण आहे, मी स्वतः एक्सपेरिमेंट केलेलं आहे त्याच्यावरती सगळे, की जिकडे मी त्या दिशेला जे बुक्स ठेवतो त्याच रिलेटेड तुम्ही स्क्रोल करताना तुम्हाला रील्स पण त्या रिलेटेड येणार. एवढी त्या पश्चिम नैऋत्याची ताकद आहे. तो तुम्हाला ते गोष्टी करायलाच लावतो. तर तिथे चुकीच्या गोष्टी नको. बरोबर आहे. तिथे चांगलं, तिथे लहान मुलांचा अभ्यास घेऊ शकता तुम्ही, लहान मुलांचा बेडरूम तिथे ठेवू शकता. त्याच्या पुढे आलं पश्चिम. पश्चिममध्ये ज्याचा बेडरूम, पश्चिममध्ये ज्याच्याकडे वास्तुदोष नाही, तिथे किचन नाही, तिथे टॉयलेट नाही, तो माणूस जगातला श्रीमंत माणूस. पश्चिमेचा बेडरूम. पश्चिमेचा बेडरूम पाहिजे. विश्वकर्मा प्रकाश सांगतात की राजांचा बेडरूम त्यावेळी पश्चिमेला असायचा. त्याचं कारण इच्छापूर्ती स्थान आहे. झोपेमध्ये जी काही इच्छा करणार, झोपताना जी इच्छा करणार ती उठल्यावरती किंवा येत्या काळात लगेच पूर्णच होणार ती. तर पश्चिमेचा आणि दक्षिणेचा, जसं मी म्हणलो की ह्या दोन बेस्ट, पण सगळ्यात बेस्ट पश्चिम मानली जाते. आणखी राजांचा बेडरूम पूर्वकाळी पश्चिमेला असायचा. हो, म्हणून ते श्रीमंत होते राजे आणि गर्भ श्रीमंत. आणि म्हणून पश्चिम दिशेची एवढी मत आहे की तुम्ही पश्चिमला कुठेही जावं, म्हणजे पश्चिम, भारताचं पश्चिम जरी बघितलं तरी पण ते पॉवरफुल आहे. बरोबर. गेन्सची दिशा आहे पश्चिम. गेन्स एम्प्लिफाय करतं, डबल करतं तुझ्या गोष्टी. ओके. 10 रुपयाचे 20, 20चे 100, 1000, करोड, लाख, करोड असं. पश्चिम दिशा. पश्चिम दिशा एम्प्लिफाय करते, डबल करते. सर तुम्ही जर सांगितलं की म्हणजे तुम्ही जर सांगितलं की पश्चिम दिशेचे राज्य पण आपले श्रीमंत आहे, कोणकोणत्या राज्य आपण कन्सिडर करू शकतो पश्चिम दिशेला? पश्चिम दिशेला राज्य म्हणजे आज आपल्या इंडियाच्या वेस्टला गुजरात आहे. डायमंड वेस्ट. हा, डायमंड. वेस्ट नेहमी आपल्याला डॉमिनेट करणार. वेस्ट नेहमी पैशासाठी वरच असणार. वेस्टकडे बिझनेसच असणार. जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल देतो मी वेस्टवरनं फॉर एक्झाम्पल द्यायचं, तर तुम्ही कुठल्याही वेस्टला जावं. जसं आता मी मुंबईला राहतो, तर मुंबईच्या वेस्टला म्हणजे स्टेशनच्या वेस्ट साईडला सगळीकडे मार्केटच आहे. तुम्ही मुंबईला गेला असेल तर दादर वेस्ट मार्केट, म्हणजे तुम्ही जे स्टेशनच्या बाहेर जाल तर वेस्ट साईडला तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं मार्केटच भेटेल.
फ्रॉम CST टू बोरिवली, बरोबर, किंवा तुम्ही कुठेही जावा स्टेशन, पश्चिम दिशा म्हणजे वेस्ट म्हणजे पश्चिम दिशेबद्दल बोलतोय. पश्चिम दिशेला गेन्सच असतं. तिथे नॉलेज असणार, गेन्स असणार, पैसा असणार. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे लागू नाही, तिथे बिझनेस असणार. पश्चिम दिशा आली की पैसा येतो. त्यामुळे तुमच्या ज्या पण इम्पॉर्टंट गोष्टी आहे तर ट्राय करा पश्चिम दिशेला असायच्या. आणि सरांनी जसं बेडरूम सांगितलं, तर बेडरूम मध्ये तुम्ही तुमचं स्मॉल ऑफिस पण करू शकता बिझनेसचं, म्हणजे एक नॉर्मल वर्क फ्रॉम होम टाईप. वर्क फ्रॉम होम असेल तर त्याच्या दिशा असं आहेत की तुम्ही वर्क फ्रॉम होम असेल आणि तुम्ही जर ईस्ट फेसिंग जर बसत असाल, म्हणजे फेसिंग सांगतोय मी, रूम मध्ये जर वेस्टच्या बसत, जसं प्रत्येकाकडे 4 BHK 3 BHK नसतो, नॉर्मल पण घर असतं. मग तुम्ही घराच्या कुठल्या दिशेला बसताय एक्झॅक्ट ते मॅटर करतं. म्हणून मग तुम्ही जर वेस्टला बसताय तर तुमचं फेसिंग ईस्टला असेल किंवा वेस्टला असेल तर बेस्ट, किंवा नॉर्थला, साऊथला फेस करू नका जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय. ओके, हे पर्टिक्युलर दिशा. आणि बेडरूम वाईज असं आहे की बेडरूम जिकडे मी सांगतोय आता वेस्ट पर्यंत, पश्चिम पर्यंत आलं. आता आपण सांगतोय पश्चिम आणि वायव्याच्या मधली पश्चिम वायव्य. तर पश्चिम वायव्य काय करते, तुम्हाला ऍडिक्शन लावते. पश्चिम वायव्य ही दिशा नेगेटिव्ह मानली गेली की पश्चिम वायव्य तुम्हाला ऍडिक्शन लावते. पश्चिम वायव्य आपण म्हणतो ना की प्लॉटमध्ये किंवा घरामध्ये, आपण प्लॉटमध्ये सेप्टिक टँकसाठी यूज करतो किंवा वॉशरूमसाठी यूज करतो. तर इकडे बेडरूम नसलेला बरा, कारण की हे आधीच्या काळात ह्याला कोपभवन म्हणायचे. कोपभवन म्हणजे ज्याला थोडं आपलं बोलतात ना डिटॉक्सिफिकेशन करायचं आहे, किंवा कोणाला थोडं टेन्शन आहे, किंवा राजा महाराजा त्यावेळी लढायला जायचे तेव्हा त्यांच्या राणी महाराणी असायचे, त्यांना थोडं काय स्वतःला व्यक्त करायचे किंवा शांत बसायचे, किंवा त्यांचं बोलतात ना आपण एक टाइम स्पेंड करायचं आहे, सिंगल टाइम, जो आपलं टेन्शन आहे किंवा डिटॉक्सिफाय होतं तिथे जाऊन बसायचे. तर तो निगेटिव्ह झोनमध्ये येतो, त्याच्यामुळे तिकडे बेडरूम नको. पश्चिम आणि वायव्य दिशेच्या मधली दिशा, पश्चिम वायव्य. ओके, आता आली वायव्य दिशा. वायव्य दिशा तुम्हाला सपोर्ट करते प्रत्येक कामासाठी. तर वायव्य दिशेला बेडरूम असलेला काही प्रॉब्लेम नाही, पण एक्झॅक्ट वायव्य पाहिजे, ते तुम्हाला सपोर्टच देणार. वायव्य सपोर्ट इन केस ऑफ सपोर्टिंग केस इन द केस बँक सपोर्ट झालं, तुम्हाला लोन पाहिजे, तुम्हाला पब्लिक सपोर्ट झालं. जसं पूर्व दिशा तर तुमची सोशल कनेक्शनची आहे, तर वायव्य तुमची त्या सोशल कनेक्शनला सपोर्ट करणारी आहे. जर वायव्य नसेल तर तुम्ही करताय तर असं होणार, कर भला और हो बुरा. म्हणजे तुम्ही भलं तर करताय समाजासाठी, लोकांसाठी, पण तुम्हाला जर त्याचा आउटपुट नाही भेटत तर तुमचा वायव्यमध्ये प्रॉब्लेम असणार. ओके, दिशेनुसार, वास्तूनुसार. ह्याच्या पुढे आलं उत्तर वायव्य. काय काम करतं, तर उत्तर वायव्यमध्ये एक पर्टिक्युलर एज नंतर मुलाची रूम नसावी, कारण की ते त्याला चंचल करू शकतं, ते त्याला पॉन ॲडिक्ट करू शकतं. की उत्तर वायव्य ही अट्रॅक्शनची झोन आहे, ही सेक्सी झोन आहे. तर इकडे लग्न झालेले नवीन कपल्स असतील त्यांनी 1-1.5 वर्ष 2 वर्ष झोपू शकतात. उत्तर वायव्य दिशा ही ऍडिक्शन लावू शकते, जसं पॉन वगैरे या गोष्टी त्यांचे. तर उत्तर आणि वायव्यच्या मधल्या जागी नको झोपायला पाहिजे, तिथे बेडरूम नको. तिथे बेडरूम लहान मुलांचा नको, किंवा एक ऍडल्ट मुलगा जो होतोय त्याचा नको. त्याचं लग्न झालेले असतील त्यांचा बेडरूम चांगला 2-3 वर्षासाठी. जसं ग्रंथात पण सांगितलेलं आहे की तिकडे लग्न झालेले जे असतील कपल, किंवा जस्ट लग्न झालेलं आपण असं, तर तेव्हा 1-1.5 वर्ष आपल्याला चालू शकतो तो बेडरूम. तर अशा 16 दिशांचे बेडरूम आहेत जे तुमच्या लाईफवरती काम करतात आणि ते तुमच्या लाईफमध्ये जसे इम्पॅक्ट करतात. तर ह्याच्यातलं मी जसं सांगितलं की 2 दिशा ज्या सांगितल्या ज्या सगळ्यात बेस्ट, त्या म्हणजे दक्षिण आणि पश्चिम आणि नैऋत्यला चालेल. बाकी ठिकाणी बेडरूम चालतो, नाही असं नाही, निगेटिव्ह झोन सोडून, पण ते तुमच्या लाईफमध्ये जे काही इफेक्ट होत असतं, जसं लठ्ठपणा झाला किंवा तुमची लग्न करायची इच्छा नाही आहे, जसं तुम्ही वायव्यचं विचार सपोर्ट इन द केस, म्हणजे वायव्य म्हणजे ज्यांचं लग्न ठरत नसेल किंवा ज्यांचं लग्न बोलतात ना की ठरतंय आणि तुटतंय, किंवा दोघांचं प्रेम आहे पण घरी पण समजले पण लग्नामध्ये काय ना काय अडथळा येतो, त्यांच्या वायव्यमध्ये त्या लेडीनी किंवा त्या जेंट्सनी वायव्यमध्ये झोपावं, जेणेकरून त्याला सपोर्ट भेटेल. ओके, वायव्य ज्याचं लग्न होत नाहीये त्याने वायव्य दिशेला झोपावं, आणि किंवा लग्न जुळलंय पण प्रॉब्लेम्स एक्सटेंड होते. हा, बरोबर. सर, आता तुम्ही जे सांगितलं की या दिशेला हे बेडरूम हवं असं, तर याच्यामध्ये झोपायचं म्हणजे डोकं कोणत्या दिशेला हवं आणि पाय कोणत्या दिशेला हवे असंही काही रूल असतो का याच्यात? जसं तुम्ही सांगितलं की जर तुम्ही सांगता की पश्चिम दिशेला पाहिजे, म्हणजे पश्चिम दिशेला झोपायचं, तर मग झोपायची पोझिशन कशी हवी? पोझिशन कशी म्हणजे बघा, सगळ्यांकडे बेडरूम तर नसणार, काही छोट्या रूम्स पण असतील, 1 RK पण असेल. तर बेडरूम जर असेल तुमचा तर तो साऊथला आहे, ईस्टला आहे, नॉर्थला आहे, वेस्टला आहे, तर नो इश्यूज. पण तुमचं जर डोकं कुठे करायचं आहे तर डोकं तुमचं नेहमी साऊथला हवं. फर्स्ट बेस्ट पोझिशन साऊथला डोकं, नॉर्थला पाय. सेकंड बेस्ट पोझिशन ईस्टला डोकं, वेस्टला पाय. थर्ड बेस्ट पोझिशन वेस्टला डोकं, ईस्टला पाय. मराठीत ठीक आहे. तर
सगळ्यात बेस्ट, जसं सगळ्यांकडे बेडरूम ही पद्धत नसते, कोणाकोणाच्या आपण म्हणू की 10 बाय 10 पण रूम असतात किंवा छोटा फ्लॅट असतो. तर डोकं ठेवायचं म्हटलं तर डोक्यात सगळ्यात बेस्ट पोझिशन आहे डोकं दक्षिणेला आणि पाय उत्तरेला. हे वायव्य साईड झाली का सर ऍक्च्युअल मध्ये? नाही, हे झोपायची पोझिशन झालं. डोकं तुमचं दक्षिणेला पाहिजे, बरोबर, आणि पाय उत्तरेला. ओके, डोकं दक्षिणेला आणि पाय उत्तरेला, ही एक चांगली पोझिशन आहे झोपण्यासाठी. सेकंड आहे, जर उत्तर ह्याला पॉसिबल नसेल, दक्षिण आणि उत्तर पॉसिबल नसेल, तर सेकंड आहे पूर्वेला डोकं पश्चिमेला पाय. तेही पॉसिबल नसेल तर पश्चिमेला डोकं पूर्वेकडे पाय. पण सगळ्यात बेस्ट दक्षिण टू उत्तर, दुसरं बेस्ट पूर्व टू पश्चिम, तिसरं पॉसिबल, हे 2 पॉसिबल नसेल तर तिसरं पश्चिम टू पूर्व. ओके, पण दक्षिणेकडे पाय नाही करायचं, म्हणजे उत्तरला डोकं आणि दक्षिणेकडे पाय नसावं. आणि जर तुमचं बेडरूम जर तुमचं ऑलरेडी डायरेक्शनमध्ये प्रॉपर चांगलं आहे तर तुमचं मग हेड मॅटर नाही करत. फक्त एवढं बघायचं की तुमची अप्पर बॉडी तुमच्या बेडरूममध्ये थोडा निगेटिव्ह झोनचा जर पार्ट आलाय तर तुमची अप्पर बॉडी डोकं त्या 3 निगेटिव्ह झोन्समध्ये जात नाहीये. ओके, या गोष्टी बघितल्या पाहिजे. छोट्या घरामध्ये पण तुम्ही झोपताय तर हे 3 झोन मी जे सांगितले जे निगेटिव्ह आहे त्याच्यामध्ये तुमचं डोकं किंवा अप्पर बॉडी येत नाही, ह्याची काळजी घ्यायची. बरोबर आहे सर. आता जसं आपण बघतो की पुणे मुंबईमध्ये किंवा सगळीकडेच आता म्हणजे जी मास्टर बेडरूम असते तिला एक टॉयलेट दिलं जातं, म्हणजे टॉयलेट बाथरूम एकत्र असं दिलं जातं. तर तुम्हाला काय वाटतं की ते किती बरोबर आहे, आणि जर दिलंच गेलेलं आहे तर ते कोणत्या दिशेला नको, त्याचा किती वाईट परिणाम होऊ शकतो? कधी कधी असं असतं की बेडरूमला जो वॉशरूम अटॅच असतो, मास्टर बेडरूम असतो त्याला वॉशरूम जो अटॅच असतो, तो वॉशरूम बरोबर बाय डिफॉल्ट म्हणू शकतो किंवा लकीली ज्यांनी घेतलंय किंवा ज्यांना घ्यायचं त्यांचं लक असेल तर निगेटिव्ह झोनमध्ये तो ऑटोमॅटिक येतो. जसं आपण म्हटलं ना दक्षिण आणि नैऋत्यच्या मध्ये कुठले दक्षिण नैऋत्य, तर दक्षिणेला जर बेडरूम असेल आणि त्याचा वॉशरूम जर दक्षिण नैऋत्यमध्ये गेला तर त्या माणसाला काही त्रास होणार नाही, त्याला बाय डिफॉल्ट चांगलंच भेटलं. बरोबर. जसं आपण प्लॅनही करतो कुठलं पण, समज आपण दक्षिण नैऋत्यला रूम देतोय किंवा दक्षिण नैऋत्यच्या बाजूला नैऋत्यला आपण मास्टर बेडरूम देतोय, दक्षिणेला देतोय, तर आपण असं डिझाईन करतो की त्याचं वॉशरूम निगेटिव्ह झोन मध्ये यावं. ओके. पश्चिमेला जर आपण देतोय रूम तर पश्चिमेच्या बाजूला जर सांगितलं पश्चिम आणि वायव्याच्या मधली पश्चिम वायव्य निगेटिव्ह झोन आहे. बरोबर. तर आपण काय करतो, त्याला त्या भिंतीला लागून, बेडरूमच्या भिंतीला लागून जो वॉशरूम येतो तो बघतो की निगेटिव्ह झोन मध्ये देता येईल का. ओके ओके. जेणेकरून त्याचं बेडरूम पण झालं, वॉशरूम पण झाला आणि वास्तुदोष पण निघाला. बरोबर. सर, जर कोणी व्हिडिओ बघतोय आणि त्याला तुमच्यासोबत कन्सल्ट करायचं आहे, ऑब्व्हियसली फीज पे करूनच कन्सल्टिंग होते ऍक्च्युअली, तर तुमचा नंबर तुम्ही काय सांगाल? मला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही माझ्या मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेसेज करू शकता. प्लस माझं इंस्टाग्रामचं ऑफिशियल अकाउंट आहे वास्तू, ते मी तुम्हाला तिकडे DM करू शकतात. सर धन्यवाद, तुम्ही जी माहिती दिली आहे खूप लोकांना आपल्या आधीच्या पॉडकास्ट जे आपण पब्लिश केले त्याचा पण फायदा होतोय आणि या पण पॉडकास्टचा खूप लोकांना फायदा होईल ज्यांचे ऑलरेडी बेडरूम आहे म्हणजे अशा दिशेला, तर ते थोडं चेंज करू शकता किंवा त्याच्यावर काही रेमेडी करू शकता. त्या रेमेडीज करायच्या तुम्ही सरांना कॉल करू शकता. नक्की सर, धन्यवाद. नक्की. थँक्यू.